मामी मामी आज खूप बोर होते, आज तुझी फ्रुटी टाकून केक बनव ना. तुटी फ्रुटी संपलेली आहे, मग आता आपण एकदा ना तुटी फ्रुटी बनवू आणि मग केक बनवू. ठीक आहे, होममेड ती पण. ठीक आहे, चल. एव्हरीवन, आज मी मस्त होममेड तुटी फ्रुटी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी काल आहे ना टरबूज आणलं होतं माझ्या वडिलांनी, तर मी मस्त आहे ना कट करून ठेवलेलं आहे. आता टरबुजापासून मस्त एक छान अशी तुटी फ्रुटी बनवणार आहे. तर स्टार्ट करू आपण. मी आता याला ना पहिले ना धुवून घेते, मस्त वॉश करते. हॅलो एव्हरीवन, आता आहे ना मी सगळ्यात फर्स्ट याला आहे ना धुवून घेते आणि याला आपण आधी कट करून घेऊ एकदम बारीक बारीक पीस मध्ये. ठीक आहे, स्लाइस मध्ये कट करायचं, जेणेकरून तुटी फ्रुटीचा जो आकार असतो ना त्या आकारामध्ये कट करायचं. या आकारामध्ये याला आपण पाण्यामध्ये वॉश करून घेऊ. तर फर्स्ट ऑफ ऑल मी ना सगळे ना कट करून घेतले, अशा पीसेस मध्ये कट करून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी थोडस उकळून घेण्यासाठी ठेवलंय. पाणी उकळलं का मग त्यामध्ये थोडेसे याला आपण बॉईल करून घ्यायचं, म्हणजे थोडस नॉर्मल शिजवायचं, पूर्ण जास्त नाही शिजवायचं. त्यानंतर आपण त्याला ना पाकामध्ये थोडंसं फ्राय करणार आहे. मग त्याला थोडा फूड कलर वगैरे टाकू. आता याला आहे ना थोडस 5 मिनिटं थोडस स्टीम करायचं. त्यासाठी मी त्याच्यावर थोडं परत ठेवून आणि पातेल्यामध्ये पाणी टाकून थोडं उकळायला ठेवून दिलेलं आहे. नॉर्मल उकळायचं आहे, जास्त उकळायचं नाहीये. थोडं उकळलं का मग त्याला आपण पाण्यातून काढून मग त्याला पाकामध्ये फ्राय करू. मस्त या प्रकारे उकळून घ्यायचं. आता याला आपण काढून घेऊ. त्यामध्ये ना साखर टाकून घेते, थोडीशी मेल्ट होऊन गेली की मग त्याच्यामध्ये आपण आपल्या साईडला काढून घेते. मी फुटी टाकणार आहे. मी मस्त मेल्ट होण्यापर्यंत आहे ना हलवत राहील थोडस. आपली साखर आता मेल्ट व्हायला लागली आहे, मस्त अशी पूर्ण पकळलं की मग त्यामध्ये आपण तुटी फ्रुटी टाकणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनल अजून तुम्ही फॉलो करेल नसेल तर फॉलो करून घ्या. लाईक अँड कॉमेंट करायला नक्की विसरू नका. एक लाईक तुम्ही खूप सपोर्ट मिळतो, प्लीज लाईक करत जा. आता ह्या साखरेमध्ये मी आपली तुटी फ्रुटी टाकली आहे. तर थोडस आहे ना मस्त त्याच्यामध्ये मुरून देऊ आणि मग गॅस बंद करून त्याला तुमच्या आवडीनुसार फ्रूट कलर देऊ शकता. मस्त मी 2 कलर घेतलेले आहे, एक ग्रीन घेतलेला आहे आणि एक रेड घेतलेला आहे. तर आता याला थोडं थोडं आहे ना पाण्यामध्ये आपण थोडस मिक्स करून ठेवू, तोपर्यंत आपलं तुटी फ्रुटी तयार होतीये. तेल आहे ना थोडस पाणी टाकून
इकडे घ्या. त्याच्यावर मस्त ग्रीन असा शर्ट टाकलेला आहे मी. त्याला आपण थोडा वेळ आहे ना उन्हात थोडस वाळवण्यासाठी ठेवणार आहे. त्यानंतर आपली टुटी फुटी रेडी होईल. बाय बाय. हॅलो एव्हरीवन, आज सेकंड डे आहे आणि आपली चेरी वाळली आहे. खूप छान आणि एकदम त्याला जशी ती वाळत गेली ना तर अजून गोडवा येत गेला. खूप छान झाली. तुम्हाला दाखवते. आणि मी मस्त आहे ना पायनॅपलचं आहे ना थंडाई बनवलेली आहे. त्याच्यामध्ये सब्जा वगैरे टाकून आणि गार्निशिंग सगळी मी त्याला टरबुजाने केलेली आहे. असे बारीक बारीक चॉप केले होते. तुम्हाला दाखवते. आता तुम्ही मस्त गार्निशिंग करून पिऊ शकता. डिश रेडी आपला. I was done with it.